वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश। शरद पवार अध्यक्ष असलेल्या इन्स्टिट्यूटची साखर आयुक्त करणार चौकशी। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी आज पुन्हा राज्याच्या धर्मदाय आयुक्तांकडे सुनावणी। जमीन व्यवहार रद्द करण्याचा निर्णय होण्याची शक्यता। सुनावणीकडे जैन समाजाचं लक्ष। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय बनण्याचा जुना व्हिडिओ व्हायरल। वर्दीत नसूनही अवैधपणे गाड्यांची तपासणी करत असल्याचा आरोप। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडी आज संपणार। तपासासाठी पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी। वाल्मिकराच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर निकाल येण्याची शक्यता। लाडकी बहिणी योजनेसाठी वर्षभरात सरकारकडून 43,000 कोटींचा खर्च झाल्याचं माहिती अधिकारात उघड। तर लाभार्थ्यांच्या संख्येतही वर्षभरात 2.5 लाखांची घट। माजी खासदार हिना गावितांची पुन्हा घर वापसी। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश। पक्षादेश झुगारून बंडखोरी करत लढवली होती निवडणूक। एकनाथ खडसेंच्या जळगावमधील निवासस्थानी चोरी। घर बंद असल्याचा फायदा घेत चोरीची घटना। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। सरकारची दुपारी 4 वाजेपर्यंत वाट पाहणार। मागण्या मान्य न झाल्यास थेट रामगिरी गाठणार। बच्चू कडूंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील वडवणीचे ग्रामस्थ आक्रमक। न्यायाच्या मागणीसाठी आज वडवणी बंदची हाक। निफाड परिसरात मुसळधार पावसामुळे गोई नदीला पूर। रस्ते गेले पाण्याखाली। पुराचं पाणी शेतात शिरल्यानं मोठं नुकसान। आणि पावसामुळे मुंबईच्या हवेचा दर्जा सुधारला। AQI पोहोचला 50च्याही खाली। दिवाळीत निर्देशांक होता अतिवाईट श्रेणीत। महत्त्वाची बातमी आहे। एकनाथ खडसेंच्या घरात चोरी झाली आहे याच्याविषयीची बातमी आहे। जळगाव शहरातल्या त्यांच्या शिवरामनगर भागातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झालेली आहे। त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। एका आमदाराच्या घरी चोरी झालेली आहे। काही दिवसांपूर्वी मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर इथल्या पेट्रोल पंपावर सुद्धा दरोडा पडला होता आणि ती घटना ताजी असताना जळगावातल्या या एकनाथ खडसेंच्या निवासस्थानाच्या चोरीनं सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। एकनाथ खडसे मुक्ताईनगर इथं वास्तव्यास असल्याने जळगावातील त्यांच्या घराला ते कुलूप लावतात। या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश केला, चोरी केली। घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। तपास सुरू झालेला आहे। स्वतः एकनाथ खडसे याविषयी न्यूज 18 लोकमतशी बोलले। क्षमा करा, ही बातमी जळगावची आहे। जळगावमध्ये अनेक ठिकाणी चोऱ्यामाऱ्या हल्ली वाढलेल्या आहेत असं स्वतःच एकनाथ खडसे म्हणाले। एकनाथ खडसे न्यूज 18 लोकमतशी एक्सक्लुझिव्हली बोलत होते। ते म्हणाले यात मला काही संशयास्पद वगैरे असं वाटत नाहीये। कारण असं की अनेक ठिकाणी चोऱ्यामाऱ्या झालेल्या आहेत। आता तपास करण्यासाठी पोलिसांना सांगितलेलं आहे। पण आम्ही जळगावच्या मुक्ताईनगरच्या घरी राहतो, त्यामुळे जळगावच्या घराला कुलूप लावतो। तर तिथं रात्री 2च्या दरम्यान चोरी झालेली आहे। 2 जण अज्ञात कोणीतरी आले आणि त्यांनी कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून चोरी केलेली आहे असं एकनाथ खडसे म्हणाले। त्यांच्या निवासस्थानी चोरी झाली। याआधी पेट्रोल पंपावर दरोडा पडलेला होता त्यांच्या। पोलीस आता या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत। जळगावातल्या शिवरामनगर या भागामध्ये एकनाथ खडसेंचं घर आहे जिथे कुलूप लावलेलं असतं। मुक्ताई असं नाव आहे त्यांच्या बंगल्याचं। शिवरामनगर एकनाथ खडसे असं त्यावर लिहिलेलं आहे। त्यांच्या निवासस्थानी चोरी झालेली आहे।
पवार गटाचे नेते तथा आमदार एकनाथराव खडसे यांच्या जळगाव शहरातील निवासस्थानावर चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलेली आहे. आपण जळगाव शहरातील मुक्ताई या एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर आहोत. आपण बघू शकतात की या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी मुख्य गेटचं जे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केलेला आहे. तसंच बंगल्यातील ज्या वरच्या मजल्यावरील 2 खोल्या आहेत त्या ठिकाणी सर्व सामान चोरट्यांनी अस्तव्यस्त केलेलं आहे. आपण ज्याला म्हणतो कपाट असतील, बेड असतील, या ठिकाणाहून चोरट्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला की त्यांना काही मिळतं आहे का. परंतु आता या घरात नेमकी काय चोरी झाली आहे, दागिने चोरीला गेलेत, रोकड चोरीला गेली, याबाबत अजून अद्याप अस्पष्टता असली तरी खडसेंनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी काही अल्पशा रोकड होती आणि काही छोटे मोठे दागिने होते. या ठिकाणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि तथा खडसेंचे निकटवर्ती अशोक लाडवंजारी आहेत. आपण त्यांच्याशीच चर्चा करणार आहोत की नेमकं या ठिकाणी काय प्रकार घडला आहे. तर काय सांगाल, नेमकं आपल्याला कसं कळलं की या ठिकाणी चोरी झाली? ह्या ठिकाणी मला आमच्या चेतन म्हणून सांगाय त्यांचा फोन आला की भाऊच्या बंगल्यावरती चोरी झाली आहे आणि आपण आले तर आपल्या पोलीस स्टेशनला लवकर कळवून सांगून पुढील कारवाई करण्यात येईल. आम्ही ह्या ठिकाणी आल्यानंतर पोलीस प्रशासनाशी गणपुरे साहेब यांच्याशी मी फोनवर प्रत्यक्ष बोलून त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांचा बंदोबस्त बोलवला. आम्ही प्रत्यक्ष माहिती घेतली असता, वरती चेक केली असता साहेबांचा बेडरूम, साहेबांचे जे पी कुक म्हणून सांगा आमचे गोपाळराव भाऊ सरोदे त्यांच्या रूममधले सर्व सोन्याचे दागिने वगैरे असा सामान या ठिकाणी लंपास झालेला आहे आणि पोलीस ती चौकशी करत आहेत. त्यांचे प्रत्येक बेडरूम जे आहे, रक्षाताईंचा बेडरूम आहे, नाताभाऊंचा बेडरूम आहे, त्या ठिकाणातून काही 5-5 ग्रॅमच्या 4 अंगठ्या, रोख कॅश काही आहे 35,000ची, काही गोपाळराव सरोदे यांच्या घरातलं सोनं आहे. असं जवळपास 7.5 ते 8 तोड्याचा या ठिकाणून चोरी झाल्याचा अंदाज आहे. पोलीस प्रशासन चौकशा करत आहे. पुढील निष्पन्न काय होईल ते बघू. तर दादा आपण काय सांगाल, म्हणजे नाथाभाऊंपर्यंत ही बातमी पोहोचवली का आपण, नेमकं कसं झालं काय? भाऊंशी बोलणं झालेलं आहे आणि भाऊंनी तसं चॅनलला संपूर्णपणे माहिती दिलेली आहे. आता नेमकं पोलीस घटनेसाठी आलेले, काय चाललंय नेमकं आतमध्ये? पोलीस नेमका सर्व तपास करत आहे. कुठे कुठे काय कुलूप वगैरे तोडण्यात आलेलं आहे किंवा CCTV वगैरे ते त्यांच्या नेहमीच्या प्रोसिजरप्रमाणे ते तपास करत आहेत. निश्चितच या ठिकाणी बंगल्यातून दागिने चोरीला गेली आहेत, रोकड चोरीला गेली असं देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल झालेला असून आता थोड्याच वेळात फॉरेन्सिकची टीम देखील येणार आहे. आपण बघू शकतात की बंगल्यामध्ये पोलिसांचा जो आहे तो तपास सुरू आहे. नेमकं ते पाहणी करतायत की चोरट्यांनी आतमध्ये कसा प्रवेश केला. तसेच पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील CCTV कॅमेरे देखील तपासायला सुरुवात केलेली आहे. चोरटे नेमके स्थानिक होते, बाहेरचे होते, याबाबत पोलिसांनी तात्काळ आपली पथकं जी आहेत ती रवाना केलेली आहेत. आता नेमकं प्रश्न असा आहे की काही दिवसांपूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडला होता आणि त्याच्यानंतर आता जळगाव शहरातील एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर झालेली धाडसी चोरी, यामुळे कुठेतरी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आणि जर खडसे असतील किंवा राजकीय नेते असतील यांचेच घरं जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचं काय, असा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव. जळगाव शहरातील शिवरामनगर भागातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाल्यानं खळबळ उडालेली आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर इथल्या पेट्रोल पंपावर दरोड्याची घटना घडली होती. ती ताजी असतानाच पुन्हा एकदा चोरी झाल्याची घटना घडली आहे. आमदार एकनाथ खडसे स्वतःच आपल्या सोबत आहेत. खडसे साहेब, चोरी झाल्याची घटना समोर येते अशी बातमी मिळते, काय माहिती तुम्ही सांगाल? जळगावच्या आमच्या घरी आता CCTV कॅमेऱ्यामध्ये जे दिसत आहे त्याच्यानुसार 2 वाजेच्या सुमारास 1 जण मोटरसायकलवर आले. त्यांनी घराबाहेरचे कुलप वगैरे सगळं तोडले. मध्ये जाऊन त्यांनी सामानाची या ठिकाणी उचकाउचक केली आणि नंतर ते 3 वाजता तिथून गेल्याचं CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. एकंदरीत आता त्या संदर्भात पोलीस तपास सुरू आहे. पण तुम्हाला काही संशयास्पद वाटतंय? आधी काही दिवस पेट्रोल पंपावर दरोडा पडतो आणि आता घरामध्ये चोरीची घटना घडते, काही संशयास्पद असं आपल्या मनात येत आहे? नाही, सगळ्या संशयास्पद तर मला वाटत नाही. चोऱ्या आता काय झालंय की दैनंदिनच आमच्या जिल्ह्यामध्ये चोऱ्या व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळे चोरी हा काही नवीन प्रकार आता त्या जिल्ह्याला राहिलेला आहे. चोऱ्या, दरोडे, लूटमार, मंगळसूत्र चोरणं हे आता रोजच झालेलं आहे. त्या ठिकाणी पोलिसांची काही
पोलिसांचा काही धाक उरलेला नाही, 2 नंबरचे दंड वाढलेले असं वारंवार मी स्वतः सांगितलेलं आहे. पोलिसांनी बऱ्याचदा सांगितलं, बरोबर. डीएसपीला तर मी 4-8 दिवसाआड फोन करत राहतो, परंतु फार म्हणजे कायदा सुव्यवस्था राखण्यापेक्षा हप्ते मोठे व्हायला लागले. त्यामुळे आता याचं काही आश्चर्य वाटत नाही, कुणाच्या घरात चोरी झाली ना आपल्या घरात चोरी झाली, त्याच्या असं होण्याचं काही धरूनच नागरिकांनी राहावं. आम्ही पण त्या दृष्टीने राहिलो. बरोबर बरोबर. धन्यवाद, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, पण ते म्हणाले संशयास्पद असं काही नाही. जळगावमध्ये चोऱ्यामोऱ्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. स्वतः आमदार एकनाथ खडसे आपल्यासोबत होते आणि त्यांच्या जळगावातल्या घरी झालेल्या चोरी संदर्भात ते आपल्याला स्पष्टता देत होते, माहिती देत होते. तपास या सगळ्या प्रकरणाचा सुरू आहे.